हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे बीड सोलापूर हायवेला आणि तिथलं तुम्हाला ब्रिजचं काम दाखवतो आणि जे ट्रॅक आहे ना तिथलं पण दाखवतो की इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ते कुठपर्यंत झालेलं आहे. तर हा आहे बघा बीड सोलापूर हायवे आणि इकडे ना रस्त्याचं काम चालू आहे थोडं पुढं ते बघा तिथं. आणि त्यामुळे ही साईड जी आहे ती बंद केलेली, फक्त एकच साईड चालू आहे. आणि पुढं जर बघितलं ना तर ह्याचं काम काहीच नाही झालेलं. ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतं. पोलचं जे काम आहे ना ते काही झालेलं नाही, जे काय आहे पुढं ते जाऊन दाखवतं. ते तुम्हाला काहीतरी दिसते का वर्कर दिसत काम करताना, ते काय करते ते बघू. पण सध्या तरी या राजुरी साईडला ना पोलचं काम तर काहीच झालेलं नाही, पण परळी साईडला तिकडं भरपूर काम झालेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतं. फक्त इलेक्ट्रिक पोलचं, बाकी पटरीचं तर फिनिश झालेलंच आहे. इथे पण खोदलेलं दिसतंय, मला वाटतं हे असं सिग्नल पॉईंट. बाकी हे दोन्ही साईडनी ना जी खडी आहे ती अशी ही ठेवली, साईडला करून ठेवली. पोलचं बरोबर, इकडे पोलचं काम असू बी शकणार नाही, कारण की बीड रेल्वे स्टेशनलाच पोल आणखी बसवलं नाही, त्याच्यामुळं हे असं येणार आलेच नाही इकडे. पण इकडून परळी साईडला इमामपूर ब्रिजपर्यंत पोल भरपूर बसवले. पण अगोदर आपण ही साईड कवर करू, बघू किती झालेलं आहे काम. ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. फक्त हे खांबरवण्यासाठी हे करून ठेवलेलं आहे, बाकी फक्त पोलचं राहिलेलं आहे. हे बघा, हे नवीनच झालेलं दिसतं, नवीनच काम झालेलं आहे. इथं पण सिग्नलचं पॉईंट झालं वाटतं. तिथं वर्कर आहेत, पण ते हे बघा इथं फक्त खोदून ठेवलं आहे एका जागेवर आणि पुढं झालेले आहेत पॉईंट. हा एक राहिला आहे आणि तिथं वर्कर आहेत, त्यांचं काम चालू आहे सिमेंटाचं. यूट्यूब पे ब्लॉग, हां फील मराठी वाईब्स. आणि तिथं पण 4 पॉईंट काढलेले आहेत, ते काय होणार माहीत नाही, कंप्लीट झालं का. ते सगळीकडे असं बनवलं आहे ह्याचं काय म्हणतात ह्याचे पॉईंट, खांबरवण्याचे पॉईंट. इथपर्यंत दिसते, पुढं माहीत नाही, पण झालेले आहेत. तर हे असं होतं आपल्या बीड साईडचा जो आपल्या बीडचं जो इलेक्ट्रिक आपल्या बीडचं जे रेल्वे स्टेशन आहे ना, तर तिकडची साईट आहे राजुरी वगैरे ही साईट आहे ती. तर तिकडे तर इलेक्ट्रिक खांबचं काही झालं नाही, फक्त हे बनवलं आहे. पुढं पण एक दिसतंय. आणि आत्ता आपण जाणार आहेत परळी साईट, तर तिकडचं तुम्हाला दाखवत होता, तिथे काम झालं ते. परळी साईड मी आता अगोदर होतो बीड, आपलं राजुरी बीड साईडला होतो ना, आत्ता आलो परळी साईडला. आणि हे बघा एकदम हिरवंगार. आणि हे बघा याचं काम, इलेक्ट्रिक पोलचं काम. जो मधला ब्रिज आहे ना, आपण हा जर ब्रिज सोडला बीड सोलापूर हायवेचा एकदम ऑन द पॉईंटला एक ब्रिज आहे, तो सोडून आणखी पुढे एक आलात ना एक ब्रिज आहे, तिथं गाव हे बघा इथं खचलं आहे कसं झालं हे. आणि वरतीच ट्रॅक आहे आणि असं काय माहीत किती वेळ थांबा. तर पुढं आल्याच्यानंतर हा एक ब्रिज आहे बघा, इथून इकडून इकडे गाव आहे,
तर त्या ब्रिजच्या वर ह्याचं इलेक्ट्रिक पोलचं काम झालेलं आहे. हे बघा, आणि हा ब्रिज आहे. आता हे जे इलेक्ट्रिक पोलचं काम आहे ना ते भरपूर पुढे झालेलं आहे. आता तो इमामपूर रोडचं ज्यावेळेस इमामपूरचा पण ब्लॉग बनवेल मी, तर त्याच्यामध्ये समजेल की आपल्याला काम कुठपर्यंत पुढे गेलेलं आहे. जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत पूर्ण असं काम झालेलं आहे. इलेक्ट्रिक पोलचं काम भरपूर झालेलं आहे. इकडे असं खोदून ठेवलेलं आहे साईडला. इथं काय करणार आहे ते माहीत नाही आता पुढे चालून. पण खूप लांबपर्यंत म्हणजे इमामपूरचा जो ब्रिज आहे ना तिथपर्यंत खोदून ठेवलेलं आहे त्यांनी. सोलापूर हायवेच्या पुढे जर म्हणलं ना तर इलेक्ट्रिक पोलचं काम झालेलं आहे. म्हणजे ह्या साईडला भरपूर काम झालेलं आहे. जो मिडल साईड जो राहिला म्हणजे आपलं बीड राजुरी साईडला ना पोलचं काम म्हणजे काही झालं नाही. पोलचं बिलकुल काम नाही झालेलं. त्या साईडला 2च पॉईंट असे म्हणू शकतो आपण की झालेलं नाही. बाकी इकडे भरपूर पुढं झालेलं काम आहे. काही ठिकाणी नाही झालं, ते खूपच कमी असे लोकेशन आहेत की तिथं मध्ये काय झालेलं नाही. पण कंटिन्यू असं जर बोललं तर ही साईड पूर्ण झालेली आणि ही पण आता होतच आली. फक्त 2 राहिले, ते म्हणजे राजुरी आणि बीड रेल्वे स्टेशन. हे 2च पॉईंट असे आहेत की तिथं इलेक्ट्रिकचे खांबचं काम न झालेलं नाही. पण असं हे करून ठेवलेलं आहे खांब लावण्यासाठी जागा, फक्त काम व्हायचं राहिलेलं. तर असा होता बीड सोलापूर हायवे चा जो ब्रिज आहे तिथलं काम इलेक्ट्रिक पोलचं. तर त्या ब्रिजच्या पलीकडच्या साईडला तुम्ही बघितलं असेल तर काम नाही झालं, त्याच्या पुढे काम झालेलं आहे. तर असा होता हा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.